आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। अमरावतीत मनसे कार्यकर्ते आक्रमक। जिनिंग लिलावादरम्यान मनसे कार्यकर्ते आक्रमक। खुर्च्या उचलून एकमेकांच्या अंगावर गेले फोन। जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात बिबट्याचा वावर। मुक्त संचार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद। दुधाच्या दरासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनात 33व्या दिवशी सांगता। दूध उत्पादन संघर्ष समितीकडून उर्वरित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असं स्पष्ट। वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट होण्याची शक्यता। बांगलादेशमधील अस्थिरतेचा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांवर परिणाम। हिंगोलीतील मार्केट यार्डात हळदीच्या भावात घसरण। हळदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। चिपी ते पुणे विमानसेवा 24 ऑगस्टपासून सुरू होईल। गणेश चतुर्थी पूर्व विमानसेवा सुरू करण्याचा फ्लाय 91 कंपनीचा मानस। छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोनसह उड्डाण घेणाऱ्या क्रियांना बंदी। पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयाचा निर्णय। नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस सतर्क। रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई केली जाईल। आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानीची भीषण दृश्य समोर। जवळपास 15 दिवस पाण्याखाली राहिलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी।